सन्मानाने स्वीकार केला. क्षमा करा, पुरस्काराच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी जे बोललं जातं ते मला वैयक्तिक आवडत नाही. कारण पुरस्कार हा पुरस्कार असतो, तो पवित्र असतो, तो स्वच्छ असतो. त्याचं पावित्र्य आपण सगळे सांभाळत असतो. पुरस्काराच्या बाबतीत कुठलाही तो लहान नसतो की मोठा नसतो. अगदी ज्ञानपीठ पुरस्कार आणि आपला हा वैनाड काटचा मला मिळालेला घनश्याम डोंगरे पुरस्कार हे दोघं समान पातळीवर आहे. यामध्ये पारड कोणाचं खाली नाही आणि वर नाही आहे. लताबाई गाणं गातात ना, त्या खरोखर छान गाणं गातात, पण मी देखील गाणं गातो म्हणून काही मी गाऊ नये का? त्यांची पातळी वेगळी आहे, माझी पातळी वेगळी आहे असं लोक ठरवतात, पण मी मात्र ठरवत नाहीये. माझी आणि लताबाईची पातळी सारखीच आहे. म्हणून साहित्यामध्ये किंबहुना कुठल्याही कार्यामध्ये दिले गेलेले पुरस्कार हे पुरस्कार सगळेच सारख्या मुलाचे असतात. फक्त फरक एवढाच आहे, ज्यांना अधिक काळ लोटलेला आहे ते जास्त लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव आहे, हा फरक आहे. आणि आता आपण नुकतीच सुरुवात केलेली आहे. आता हे आपलं कदाचित हे दुसरं वर्ष आहे, सरांनी सांगितलं कापकाटे सरांनी, परंतु या दुसऱ्या वर्षात देखील खानदेशापर्यंत आपला हा पुरस्कार मिळालेला आहे, पोचलेला आहे. म्हणून तो पुरस्कार देखील येत्या भविष्यामध्ये नक्कीच मोठं स्वरूप धारण करणार आहे. सुरुवातीलाच मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय उत्तम अशी व्यवस्था त्यांनी ठेवलेली आहे. आणि कापगाते सर आणि अनेराव सर गेल्या 15 दिवसापासून सतत माझ्या संपर्कात होते. कधी येणार आहेत, कधी पोचणार आहेत, आम्हाला आपली व्यवस्था करावी लागेल. या सगळ्या गोष्टींनी मी भारावून गेलो. आणि कारण संसार हा दोघांचा असतो, दोघांनी सावरायचा असतो. अतिशय उत्तम अशी ही व्यवस्था झालेली आहे. आणि पुरस्कार हा लेखनासाठी बळ देणारा आहे. फक्त मला संयोजकांना एकच विनंती करणार आहे की हा जो सोहळा आपण इतका छान नेत्रदीपक पद्धतीने केलेला आहे, फक्त इथे एक कमर्शियल फोटोग्राफर जर राहिला असता तर अधिक चांगलं राहिलं असतं. कारण हे क्षण आम्ही आज विसरणार आहोत, उद्या विसरणार आहोत. परंतु जो फोटो आपल्याला मिळालेला असतो, तसा आम्ही मोबाईलवर काढलेला फोटो आहे, परंतु तो किती चांगला येतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी जो भित्तूक नावाचा कथासंग्रह आपल्या समोर सादर केलेला आहे तो दीर्घकथा संग्रह आहे. कथेच्या बाबतीत असं म्हटलं जातं, लघुकथा, दीर्घकथा. दीर्घकथा हा जो प्रकार आहे वाङ्मयाचा, हा कादंबरी आणि लघुकथा यांच्यामधला आहे. ती लघुकथाही होऊ नये आणि ती कादंबरी देखील होऊ नये. हा दीर्घकथा लिहिणाऱ्यांसाठी हा फार मोठा धोका असतो की ती कादंबरीकडे जायला नाही पाहिजे. मला भारत शास्त्री सरांनी वैयक्तिक माझ्याशी चर्चा करून सांगितलेलं आहे, तुम्ही थोडेसे घसरता, अजून स्वतःला सावरा. आणि हे जे तंत्र आहे लेखनाचं, हे लेखनाचं तंत्र सरावातून येत असतं. आणि मी देखील त्या पद्धतीने माझा अभ्यास सुरू केलेला आहे. आता दीर्घकथेच्या बाबतीत कोणाला दीर्घकथा म्हणायची आणि कोणाला लघुकथा म्हणायची. 150 पानं किंवा 70-80 पानं किंवा 90 पानं लिहिली म्हणून ती दीर्घकथा होत नाही. तर अत्यंत सोप्या शब्दामध्ये मी सांगणार आहे की माझ्या आजोबांचं वय हे 98 वर्ष होतं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघं 50 वर्ष होतं. तर छत्रपती महाराजांचं जे कार्य आहे ती दीर्घकथा आहे आणि माझ्या आजोबांचं जे कार्य आहे तो फापट पसार आहे. कागदावर वाढवलेले शब्द आहेत, एक दिवस वाढवलेला आहे. म्हणजे दीर्घकथा जी आहे त्याच्यामध्ये पात्र कमीत कमी असतात आणि जे लघुकथेमध्ये असतात फक्त तो छोटासा जो विषय आहे तो कलात्मक आणि सर्जनतेच्या स्वरूपातून आलेला असतो, मांडलेला असतो. त्याला दीर्घकथा म्हणायची. बैल बाप आणि गुलाम ही माझी दीर्घकथा या संग्रहातली पहिली कथा आहे. या कथेमध्ये ग्रामीण भागातला माणूस जेव्हा त्याची बायको वारते, त्याची बायको मेल्यानंतर मुलाला असं वाटतं की हा माझे वडील
माझ्या जवळ राहावेत, म्हणजे बाहेर गावी त्याचं गाव सोडून, आणि वडिलांना असं वाटतं की मी माझ्याच गावी राहावं. आणि याच्यातून जे द्वंद्व निर्माण झालेला आहे, कुठेतरी मुलाला गावातले लोक नेहमी टोचून बोलत असतात, तू पुण्याला राहतो, मजेत राहतो, तुझा बाप इथं एकटा हाताने स्वयंपाक करून खातोय. मग बापाला वाटतं की मुलाचं मन दुखू नये म्हणून तो तिथं जातो. तिथं गेल्यानंतर जी एक घरातली जी लक्ष्मी असते, आपण जिला सून म्हणतो, त्या सुनेचे जे टोचून बोलणं असतं त्याच्यातून तो बाप घायाळ होतो आणि तो पुन्हा म्हणतो मला स्वतःला काहीतरी काम पाहिजे. म्हणून बायकोच्या आजारपणासाठी जी गहाण ठेवलेला जो मळा आहे तो मुलगा देखील सोडवायचा प्रयत्न करतो. मुलालाही कळत असतं की आपल्या बापाची कोणत्या पद्धतीने कुचुंबना होते आहे, आणि तो मळा सोडून ते तिथं गावी जातात. अशा पद्धतीची ही बैल, बाप आणि गुलाम ही कथा आहे. दुसरी भित्तूक. भित्तूक याचा अर्थ होतो काडी लावणी. आपण एखादी छोटीशी जाळ जर लावायचं असेल, आग लावायची असेल, तर समाजामध्ये असे भरपूर लोक असतात की आपल्या जवळ उभं राहून छान चेहऱ्यावर थोडस कारुण्य वगैरे आणून आपल्याकडनं सगळं ऐकून घेतात आणि बाहेर गेल्यानंतर हसून हसून ते इतरांना सांगतात, म्हणजे काडी लावायचं काम करतात. अशा पद्धतीची ही भित्तूक आहे. आणि कदाचित नावाची जी कथा आहे, आज खेडी मुनघाटे सर खेडी